श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. सर्वप्रथम माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आज आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी, अर्थात उपवास आजच धरायचा आहे आणि ज्यांना मासिक धर्म सुतक विठ्ठल असेल तर त्यांनी उपवास धरावा का, तर नाही तर हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही धरा, नसेल शक्य तर धरू नका. आणि आजच बघा 12:39 आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करायची आहे, कारण बऱ्याच महिलांना अजूनही संभ्रम आहेत. म्हणून आता अशा पण कमेंट्स आल्या की ताई आम्हाला माहिती नव्हतं की आज आम्ही तुळस तोडली, मग अशा वेळेस काय करावं. तर बघा, तुम्हाला माहिती नव्हतं तर ती गोष्ट मग हरकत नाही, तर देवांची माफी मागून द्यावी आणि त्याच्यानंतर अशी चूक होणार नाही आणि मग प्रार्थना करावी. आता बघा, श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा कशी करावी त्याच्याबद्दल आपण माहिती बघितली, त्याच्याबरोबर तुळशीचा उपाय आपण पाहिला आणि अर्थात आपल्याला सेवा केल्याशिवाय कुठलाही सण आपला पूर्ण होत नाही. तर आज आपण रात्री 12 वाजता कुठल्या सेवा करायच्या ते आपण बघणार आहोत. आता जी काही मांडणी तुम्ही करणार आहात तर ती अगदी तुम्ही 9-10 वाजता करून ठेवली तरी चालेल. ज्यांना बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे, आता बऱ्याचशाच अशा सुद्धा कमेंट आल्या की ताई आम्ही अगदी सकाळी अभिषेक करू का किंवा दुपारी करू का, संध्याकाळी केला तरी चालेल का. तर बघा, तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही करा, पण 12:39 पाळणा हलवायचा असतो. तर तुम्ही 12 वाजता अभिषेक करा. बघा, एक वेळा पुरुष सूक्त, एक वेळा श्री सूक्त हे पठण करायला अगदी 10 मिनटं लागणार. मग आपल्याला ते 10 मिनटं करून झाल्यावर उरलेले 25 मिनटं आपल्याला भरपूर वेळ असतो. मग त्यावेळेस काय करायचं, तर बघा त्यावेळेस तुम्हाला सेवा करायची आहे. आता ते कसं करायचं बघा, तुम्ही 12:04 सुरुवात केली तर तुम्ही श्री सूक्त, पुरुष सूक्त म्हटलं की बराच वेळ असतो. मग आपल्याला ते करून झाल्यावर, मग सेवा करून झाल्यावर मग बाळकृष्णाची मूर्ती स्वच्छ करायची आहे, तिला वस्त्र परिधान करायचं आहे, त्यांना छानपैकी नटवायचं आहे आणि एका पाटावर त्यांना ठेवायचं आहे. आणि हे सगळं करून झाल्यावर, कारण 12:39 आपल्याला पाळणा हलवायचा असतो, मग मध्ये जो काही टाईम आहे तर तो आपल्याला सेवा करायची असते. सेवा काय करायची तर बघा, अर्थात व्यंकटेश स्तोत्रम अतिशय प्रभावी, पण त्याच्या आधी पण तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे. तर बघा, विष्णू सहस्त्रनाम आणि विष्णू सहस्त्रनामावली याच्यामध्ये फरक आहे. तर विष्णू सहस्त्रनामावली म्हणजे भगवान श्री हरी विष्णूंचे 1000 नावे तुम्हाला घ्यायची आहेत. अर्थात तुळशीपत्र अतिशय प्रिय आहे. आता बघा, भगवान श्री विष्णू हे विष्णूंचा 10 अवतारापैकी एक पूर्ण असा अवतार आहे, म्हणून तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे. अगदी ज्यांना नाही शक्य होत तर बघा, एक तुळशीपत्र अर्पण करावं. विष्णू सहस्त्रनामावली वाचायला अडचण असेल तर तुम्ही यूट्यूबला लावून द्यावा आणि तुम्ही बघा, श्रवण करता करता तुम्ही अर्पण करू शकता. नाहीतर तुम्ही 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मंत्र जप करावा. दुसरं येतं ते विष्णू सहस्त्रनाम. तर मला माहिती आहे विष्णू सहस्त्रनाम हे संस्कृतमध्ये आहे. एखादा शब्द चुकला तर देव काही शिक्षा करणार आहे का, म्हणजे देव हे आपले आई वडील आहे. स्वामी असो, भगवान विष्णू असो, भगवान शंकर असो, तर ते आपले आई वडील आहे, बंधू सखा सगळं आहे. तर आपल्याकडून जर एखादी गोष्ट चुकली तर आपले आई वडील आपल्याला शिक्षा देतात का, नाही. तर याच पद्धतीने एखादं वाक्य चुकलं, एखादा म्हणतो ना की एखादा उच्चार चुकला, मग लगेच घाबरायचं नाही. ठीक आहे, झालं ना, म्हणून बघा यूट्यूबला लावून द्यावं आणि त्याच्यामागे तुम्ही श्रवण करू शकता किंवा पठण करू शकता. आणि ते करून झाल्यावर आता विष्णू सहस्त्रनाम म्हणायलाच बघा आपल्याला 30 मिनटं लागणार आहे. आणि मग तुम्ही फास्टमध्ये ऐकून द्यावं आणि किंवा नाही तर मग तुम्ही नाही शक्य होत तर तुम्ही मग विष्णू सहस्त्रनाम अगदी तुम्ही कधी पण पठण करू शकता. आणि रात्री 12 नंतर जेव्हा बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करून झाल्यावर तुम्हाला काय करायचं आहे, मग तुम्ही व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे. ते एकदम भारी आहेत, आता सगळ्यांना आवडतं आणि सगळ्यांचंच पाठ झालेलं आहे. मग 21 मंडल करणं तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही करू शकता. संस्कृतमधलं 21 मंडल लवकर होतं तर तुम्ही ते करू शकता. मग ताई आम्हाला बघा, 21 मंडल म्हणजे जेव्हा तुम्ही 21 वेळा पठण करता तेव्हा 1 मंडल होतं. तर शक्य असेल तर तुम्ही 1 मंडल करू शकता. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही नाहीच शक्य होत तर तुम्ही बघा 11 वेळा म्हणा, 7 वेळा म्हणा, 5 वेळा म्हणा, नाहीतर 3 वेळा म्हणा. तुम्हाला जसं शक्य होईल जेवढं शक्य होईल तेवढं तुम्हाला म्हणायचं आहे. आता समजा मी 11 वेळा म्हणणार आहे तर बघा, मी काय करेल तर सुरुवातीला मी 1 ते 8 होईपर्यंत मी 10 वेळा पठण करणार आहे. आणि जेव्हा 11व्या वेळी मला पठण करायचं असेल तर तेव्हा मी सगळं पठण करेल. तर या पद्धतीने तुम्हाला 11 वेळा पठण करायचं आहे. आणि शक्य असेल तर बघा 21 वेळा पठण करा, म्हणजेच बघा 1 मंडल होईल. आता तुम्ही म्हणाल ताई एक तर बघा वेळ आहे 25 ते 30 मिनिटाचा, त्याच्यामध्ये तू इतकी सेवा सांगत आहे. तर बघा, तुमच्या घरात जर आध्यात्मिक लोक असतील, बिचारे जर त्यांची इच्छा असेल तर
एकाला सांगायचं आहे बाबा रे तू व्यंकटेश स्तोत्रम पठण कर आणि एकाला विष्णू सहस्त्रनामावली पठण कर आणि एकाला विष्णू सहस्त्रनाम पठण कर आणि सामूहिक सेवेचे फळ सगळ्यांना मिळणार आहे बरं का. आता बघा बऱ्याच लोक असं आहेत की बरेच घरामध्ये सगळे भक्त आहेत, सगळे चांगले आहेत, सगळे धार्मिक आहेत, तर त्यांची इच्छा असेल तर ते करू शकतात. आणि जर आपल्या घरात कोणी करणारा नसेल तर आपणच जिंदाबाद आहोत, आपण करायचं आहे. ते कसं करायचं ते तुम्हाला सांगते. आता बघा मी माझ्यावरून सांगते की मी विष्णू सहस्त्रनामावली तर 1000 तुळशीपत्र भगवान बाळकृष्णांना अर्पण करणार आहे. त्याच्याबरोबर येतं ते व्यंकटेश स्तोत्रम जे माझ्या एकदम जवळचं आहे, तर ते मी 21 मंडल करणार आहे. तर बघा आता ते कसं करायचं तर व्यंकटेश स्तोत्रम ऑलमोस्ट पाठ आहे, तर ते सगळं म्हणजे माझंच काय तर तुमचं पण ते पाठ झालेलं आहे. तर तुम्ही जर बघा ते तुम्हाला एकदम फास्टमध्ये बोलायचं नाही, तर ते तुम्हाला व्यंकटेश वासुदेव प्रद्युम्न विक्रमः संकर्षण अनिरुद्धश्च. तर बघा हे एकदम आपल्याला एकदम स्लो मोशनमध्ये तुम्ही म्हणावं. आता ही सेवा ताई 12:39 पर्यंतच करायची का तर नाही, ते तुम्हाला मी सांगते. जर तुम्ही 21 वेळा व्यंकटेश स्तोत्रमचं पठण केलं तर तुम्ही 12:39 नंतर तुम्ही पाळणा हलवून दिला त्याच्यानंतर पण तुम्ही सेवा करू शकता, हरकत नाही. माझं काय म्हणणं होतं की 12:39 जो काही वेळ आपल्याला मिळणार आहे ना, तर तो तुम्ही त्याचा फायदा करा आणि तेव्हा तुम्ही सेवा करा. बाळकृष्णांचा पाळणा हलवल्यानंतर सुद्धा तुम्ही सेवा करू शकता. असं नाही की 12:39 नंतर सेवा नाही करायची, करू शकता. पण काय होतं ना की घरातले लोक असतात ना, तर आपल्याला पण बघा झोप लागते आणि व त्याच्यामध्ये बघा उद्या शनिवार रविवार असल्यामुळे मुलांनाही सुट्टी आहे. मग आपण सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. ज्यांना आज सेवा ही करणं शक्य होत नाही तर त्यांनी उद्यासुद्धा आवर्जून बाळकृष्णांची दिवसभर सेवा करू शकता. ताई मी रात्रीसुद्धा तुमची जर बघा तुमची इच्छा असेल तर तुम्ही उद्यासुद्धा रात्री 12 वाजता व्यंकटेश स्तोत्रम पठण करू शकता. या पद्धतीने तुम्ही सेवा करू शकता. आता त्याच्याबरोबर येतं ते प्रेग्नेंट महिला, गर्भवती महिला उपवास करावा का तर तुम्हाला शक्य असेल, तुमच्या प्रकृतीला झेपत असेल तर तुम्ही उपवास करावा, नाही तर मग शक्य होत तर नाही केला तरी चालेल. पण होय प्रेग्नेंट महिलांनी सेवा करावी. आता काय होतं ना, आपण कितीही नाही म्हटलं तरी आपण जागणार आहोत, तर तुम्हाला बेड रेस्ट असो काही असो पण तुम्ही जागणार आहोत. मग काय करायचं आहे, इकडे सेवा चालू असेल मग तर तुम्ही देवासमोर बसून भले तुम्ही सासरी आहात माहेरी आहात, तुम्हाला एक माळ संतान गोपाल मंत्र म्हणायचा आहे. तर संतान गोपाल मंत्र हा तुम्हाला एक माळ म्हणायचा आहे आणि त्याच्याबरोबर संतान गोपाल स्तोत्र यूट्यूबला तुम्हाला मिळून जाईल. जाम भारी आहे ते, खूप सुंदर आहे. तर तुम्ही पठण करा. प्रेग्नेंट महिला आता सगळंच करायचं का तर तुम्ही टप्प्याटप्प्यात करा, जसं तुम्हाला शक्य होईल त्या पद्धतीने करा. आपल्याला गीतेचा 15वा अध्याय पठण करायचा आहे, गीतेची 18 नावे पठण करायचे आहेत आणि जो एक मंत्र आहे तो पण तुम्हाला मांडणीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे, तो पण तुम्हाला पठण करायचा आहे. मग खूपच एवढ्या सेवा करायच्या आहेत तर होय करायच्या आहेत आणि तुम्हाला सगळ्यांना आपल्याला मिळून ती सेवा करायची आहे. तर बाळकृष्णाचा जन्म ज्या घरात होतो त्या घरात सुख समृद्धी आरोग्य आणि ते घर गोकुळासारखं असतं. म्हणून जास्तीत जास्त सेवा करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. अगदी 12च्या आधीसुद्धा तुम्ही व्यंकटेश स्तोत्रम पठण करू शकता किंवा 12:39 नंतर सुद्धा तुम्ही व्यंकटेश स्तोत्रम पठण करू शकता किंवा 12च्या आधी तुम्ही विष्णू सहस्त्रनाम पठण करू शकता. 12:39 नंतरही तुम्ही विष्णू सहस्त्रनाम पठण करू शकता. तुम्हाला जसं जमेल तसं तुम्हाला मी सांगितलं आधी बघा मांडणी करून घ्या, कारण ती मांडणी करून डेकोरेशन करणं याला आपल्याला बराच वेळ जातो. मग ते तेलच नाही आणलं किंवा फुलच नाही आणलं, म्हणून बघा सगळं सामान एकत्र घेऊन बसा आणि छानपैकी मांडणी करा आणि मेन म्हणजे सेवा करा. बघा चातुर्मास आहे, श्रावण महिना आहे आणि श्रीकृष्ण जयंती आहे, तर हे खूप महत्त्वाचं आहे की जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा आणि काही अडचणी असेल तर कमेंट करा, उत्तर देण्याचा प्रयत्न केला जाईल. तर आजच्यासाठी इतकंच. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.